राज्य के राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने नागपुर में पत्रकारों से बात करते हुए कई अहम मुद्दों पर जानकारी दी। बावनकुले ने बताया कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के अमृत महोत्सवी जन्म दिवस पर 17 सितंबर से राज्य भर में श्री छत्रपति शिवाजी महाराज महाराजस्व अभियान की शुरुआत हुई है, जो 2 अक्टूबर गांधी जयंती तक चलेगा। इस अभियान में केंद्र और राज्य की तमाम योजनाएं किसानों, मजदूरों और हर घर तक पहुंचाने का लक्ष्य है। महाराष्ट्रामध्ये 17 सप्टेंबर 2025 ला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या अमृत महोत्सवी जन्मदिवसाच्या दिवशी राज्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान सुरू करण्यात आलं। 2 ऑक्टोबर 2025 पर्यंत म्हणजे महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंत हे अभियान चालणार आहे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी या अभियानाला आशीर्वाद दिले आहे। या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या संपूर्ण योजना शेतकरी, शेतमजूर आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचणार आहे। या अभियानामध्ये पांधन रस्त्याचे डिमार्केशन आणि क्रमांक टाकणे आणि पांधन रस्त्याची कामे सुरू करणे, सर्वांसाठी घरे योजनेमध्ये पट्टे वाटप करणे, या अनेक योजना या अभियानामध्ये घेतलेल्या आहेत। आणि महत्त्वाचं जे माननीय पंतप्रधान मोदीजींनी गरीब कल्याण, मध्यमवर्गीय कल्याणाकरता जीएसटी जी महत्त्वाचा जीएसटी ही 28% वरून 5% वर आणली। काही वस्तू जीएसटीच्या बाहेरही केल्या, त्याचंही या अभियानामध्ये आम्ही या ठिकाणी घरोघरोपर्यंत हे पोहोचवणार आहोत। आणि सर्वात महत्त्वाचं स्वदेशी वस्तू वापराव्यात, स्वदेशीचाच वापर करावा, हाही त्या ठिकाणचा जो माननीय मोदीजींनी एक मूलमंत्र दिला, त्यालाही आम्ही घरपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय करणार आहोत। जे पूरग्रस्त नुकसान झालं त्यांना तात्काळ मदत आजपासून जी कॅश वाटप करतो आपण 5,000ची ते होणार आहे का, आणि इतर मदत कधीपासून वाटप होईल? कारण डेटा सगळ्या सरकारकडे, महसूल विभागाकडे आहे। 2,230 कोटी रुपये वाटप झाले आहेत। आणि आता कालपर्यंत पुन्हा जेव्हा मी संपूर्ण वॉर रूममधून माहिती घेतली, 17 लाख हेक्टर त्या ठिकाणी जमिनीच्या पिकाचं नुकसान पुन्हा आता कालपर्यंत 95 आले आहे। याचेही सुद्धा आज उद्या GR निघतील। तातडीची मदत जी शेतकऱ्यांना द्यायची आहे ते तहसीलदार मार्फत, कलेक्टर मार्फत ती वेगळी द्यायची आहे। शेतकऱ्याचे पैसे वेगळे द्यायचे आहेत, सोबतच जे घरं पडले आहेत त्यांचे पैसे वेगळे द्यायचे आहेत। जी काही वेगवेगळ्या आपल्याला खावटी द्यावी लागते ते द्यायची आहे। तर असं वेगवेगळं जे 8-10 प्रकारचे आम्ही आपत्ती व्यवस्थापनामध्ये जे मदत पुनर्वसनाच्या माध्यमातून जे वाटप करतो ते सारं वाटप या ठिकाणी सुरू झालेलं आहे। अनेक लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, NGOज आणि मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक सुद्धा या ठिकाणी आपापल्या पद्धतीने त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न करतात आहे। मला असं वाटतं की आपत्ती फार मोठी आहे, नुकसान फार मोठं झालं आहे। यातनंच लोकांना कसं बाहेर काढता येईल याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकारचा सुरू आहे।